मी चाललो आम्ही आता फिरायला बघ दोघे जण, मी आणि तुझी जावई. ए मीनू चल बरं लवकर, उशीर व्हायलाय. हो हो आलेच एका मिनिटात. आई मी ठेवते फोन, आम्ही चाललो बरं, आमचे तिकीट आहेत. हा मग टायमिंग असतो ना आई. चला चला, मी खूप एक्साइटेड आहे मूवी बघण्यासाठी. चला. अरे म्हणजे काय, आपण दोघी चाललो म्हणल्याने एन्जॉय करणारच ना. मूवी बघूयात, जेवण करूयात बाहेर. मी किती दिवसापासून वाट बघत होते या दिवसाची. कधी बाहेर जाणार, कधी जेवण करणार, कधी घरातलं काम वगैरे सोडू सगळे तुमचे रोजच्या रोज तुमच्या आईची टोमणे. राजेश, हा आई काय म्हणतेस ग? आता या मुतारीला बरं दिसत नाही, काहीतरी बोलून कॅन्सल करते आमचं जायचं. काहीतरी काम सांगते, काहीतरी बोलल दुखायलंय म्हणून. अरे राजेश, अरे तुम्ही दोघे जण बाहेर चालल्यात, निदान मला काहीतरी दाल खिचडी तरी बनवायची ना मीनूने. रात्रीचं जेवण वगैरे करून परत बिमार पडेल रे मी. राजेश, आई आता आम्ही निघालोत आणि मीनाक्षीने पण पूर्ण कपडे घातले, तयार झाली. ती आता कशी करून देईल बरं तुला? तेव्हा सांगायचं ना तिला. राजेश मीनूला माहिती आहे ना रे, मी शिळं खात नाही रात्रीचं. पोट दुखते माझं, गोळ्या चालू आहेत माझ्या दुसऱ्या बीपीच्या. तुम्ही बिर्याणी आणि मटनची भाजी तर बरी खाता आई रात्रीची राहिलेली. अगं मीनाक्षी, मटनची भाजी बिर्याणी मला लहानपणापासून खूप आवडते ग. माझ्या आईबाबाला पण माहिती आहे, राजेशला पण ही माहिती आहे, मला आवडते ती लहानपणापासून खूप. बापरे किती थकलं होतं माझं पिल्लू. बरं झालं झोपली ती, नाही तर किती वेळ जागी राहिली असती, पाय दुखायलेत म्हणून. पुरानो कधी आल्या तुम्ही? मी तुमची कधीपासून वाट बघत होते. माझा जरासा डोळा लागला होता, हॉलमध्ये झोपले बघा मी. मीनाक्षी झोपली का? हो ग आई, फिरून फिरून थकली वाटते, पाय दुखत असतील. सवय नाही काही नाही फिरायची. झोपी गेली आल्या आल्यास, कपडे न चेंज करता झोपी गेली. फ्रेश पण झाली नाही बघ. असू दे, जाऊ दे, झोपू दे. उठू नको तिला आता. झोपली असेल, दुखत असतील पाय, झोपे जाय तू पण. बघू राजेश, काहीतरी आणलं असेल ना खायला बाळा तुम्ही. थोडंसं खाते मी, सकाळपासून तेच खाल्लं होतं र, मळमळ होऊ लागलं मला. ऍसिडिटी झाली होती, थोडंसं तुम्ही काय आणलं ना खावा म्हणलं, फ्रूट बिरूट काफी ना. आई सॉरी ग, विसरलोत आम्ही. हिच्या घाईघाईमध्ये, हिच्या शॉपिंगच्या नादामध्ये आम्ही विसरलोत ग आई तुला खायला आणायचं. राजेश पोरा, एवढं पदर पसरायची तुमच्या पुढे गरज राहिली नसती र मला. म्हणजे तोंगळे चांगले राहिले असते, मी स्वतः काही ना काही बनवून खाल्लं असतं र किचन मध्ये जाऊन. आई माफ कर, आणणार होतो हे. मीनाक्षीच्या घाईघाईमध्ये झालं बघ सगळं. पाय दुखायलेत म्हणली, पटकन बसा म्हणली, रिक्षामध्ये चला म्हणली लवकर. हिच्या घाईघाईमध्ये झालंय आई. जाऊ दे पोरा, तुला तरी म्हणून काय फायदा. बायकोच्या पुढं काय बोलाय जमला असेल तुला पण. लेका तुला तर कळायला पाहिजे होतं ना, शेप का होईना, अंगूर का होईना, काहीतरी आईला घेऊन जावावं म्हणून. गडबड गडबडमध्ये शॉपिंग दिसायली तुमची एवढी मोठी केलेली. बरं केली तर केली, काहीतरी घेऊन यावं की नाही र. तुम्ही जेवून आल्या, आम्ही उपाशीच राहू का म्हातारी माय तुझी? आई असं नाराज होऊन जाऊ नको. ये तुला काही बनवून देऊ का मी किचन मध्ये जाऊन? ताकद नाही र पोरा उभं टाकायला माझ्या टोंगळ्यामध्ये. नुसते सुजलेच र. काय खाऊ, भात खायला जमना. डॉक्टर म्हणले खाऊ नका भात, काहीतरी वेगळं खात जा, कॅल्शियमचं तुम्ही. चुकलं माझं, मी काहीतरी आणायला पाहिजे होतं आईला. सकाळीच आई म्हणली होती शिळं जमना मला खायला, पहिले का खात नव्हती की काय मी. माझं चुकलं, शॉपिंगच्या नादामध्ये विसरलो मी. आईला काहीतरी आणायला पाहिजे होतं. शिट. असू दे बापू, करून खाते मी काहीतरी बसून बसून. तुझे पण पाय दुखत असतील, झोपी जा तू पण. उठू नको तिला, राहू दे. जाऊ दे बापू, काही नसते र. बायको आल्यानंतर मायबापानं लहानाचं मोठं केलेलं विसरतातलं लेकरं. कसं कसं कुटका खाऊन लेकराला वाढवतात, शिकवतात. पै का जमा करून गाडी बंगला सगळं घेतात लेकासाठी फक्त. आम्हाला काय करायचंय म्हातारपणामध्ये आता? जाऊ दे, झोपले का, त्रास घेऊ नको जीवाला, झोपे जाय तू पण. चुकलं माझं. आई माझी सकाळपासून वाट बघत असेल देवा, काही ना काही लेख आनंद म्हणून. या मीनाक्षीच्या नादामध्ये घाई झाली, काहीच आणायला जमलं नाही. आपापली शॉपिंग घेऊन बसली. खरं सांगायचं झालं तर माझी चुकी झाली. ती तर सून आहे, मी तर तिचा लेख होतो ना. मलाच कळायला पाहिजे होतं की आईसाठी काहीतरी न्यायचं आहे. आई उपाशी आहे, घरी जाऊन मीनाक्षीनं काही करणं होत नाही. उठू का मीनाक्षीला काही करून देईल काही ना आईला? मीनाक्षी, ए मीनू. हिनं तर अजून अंगावर घेऊ घेऊ झोपायली. जाऊ दे. अगं मीनाक्षी, चहा पाणी तरी घेऊन ये ना ग, 10 वाजून गेलेत की. खरंच बाई, आपले हातपाय चालतात तोपर्यंत शरीर चांगलं आहे, नंतर कोणी कोणाचं नसते. टोंगळे नुसते दुखायलेत माझे, हालू पण देना गेले तर. सुजायला काय झालं की याला? उद्या जाऊन येऊ काय की डॉक्टरकडं मी? मीनाक्षी, यायले उशीर झाला होता उठायला. यायले, थांबा जरा 5-10 मिनिटं, करून आणते तुम्हाला चहा. अगं ये की ग लवकर, चहा पाणी तरी दे ना, नाश्ता नंतर बनव. आई तुला लई त्रास व्हायला काय पायाचा? डॉक्टरकडे घेऊन जाऊ का तुला? घेऊन गेला तर लय बरं होते रे बापू तुझं, टायमातला टाइम काढून. पण तुझं ऑफिस आहे वाटते की, कसं घेऊन जाशील मला तू? तू चहा पाणी पी, नाश्ता कर, पटकन तयार होय. तुला गाडीवर घेऊन जातो, घेऊन येतो पटकन मी. ऑफिसमध्ये फोन करून सांगतो, थोडासा उशीर होईल, मला थोडं हॉस्पिटलमध्ये काम आहे. आईला घेऊन चाललो मी हॉस्पिटलमध्ये. मी फोन करून सांगतो ऑफिसमध्ये. राजेश, मीनाक्षी एवढी लेट उठू लागल्यानं स्वयंपाक पाणी चहा पाणी कधी होईल रे बाबा? तिघच तर आहोत आपण घरामध्ये, मला पण गोळ्या घ्यायच्या असतात, तुला माहित नाही का र?
तिला मी खूप वेळ सांगितले आई जरा लवकर उठत जा, घंटाभर लवकर उठल्यानं कामे जरा टायमिंगवर होतात. मी पण तिला कधीपासून चहा मागायलो, आंघोळ बिंघोळ सगळं झालं, रूम साफ आज मीच केली. तिला म्हणलं मीनू तुला आज उशीर झालाय ग, चहा पाणी का होईना मला टायमिंगवर तर करून दे, टिफिन वगैरे काही देऊ नको, ऑफिसमध्ये मी कॅन्टीनमध्ये काहीतरी खातो. हे बघले का, आपण घरामध्ये तिघेच जण आहोत. तिने सकाळी लवकर उठून पटापट कामं केले तर दिवसभर तिला आहेच की रे आराम करायला. झाडू भांडायला तर बाई लावलीच आपण. तूच बघ, हे बघ माझ्या टोंगळ्याला हात लावून कसे सुजले, तर मला हात लावू देना गेलेत बघ, कशा आल्लू सारखे सुजून बसलेत बघ की तू. अरे राजेश, माझेच पाय चांगले राहिले असते ना रे, तुम्ही सोनमला नाश्ता चहा पाण्यासाठी कधीच बोललो नसतं लवकर उठ म्हणून. मला टोंगळ्यानं चलता येना गेले, बसता येना गेले, उठता येना गेले, झोपता पण येना गेले बघ. फिरू कुठून मी, काम कुठून करू मी. तू काम काय म्हणून करशील आई, मीनाक्षी आहे ना. आहे ना मीनाक्षी कामवाली बाई तुमच्या घरामध्ये. सकाळी निवांतपणे ते तुमच्या घरामध्ये कधीच उठायला जमत नाही, उठायच्या पहिले कामं पडलेले असतात. धसकी धसकीला माणूस उठते लवकर, येड्यासारखे पटपट काम करते. झाडझूड कमी आहे का? अगं मीनाक्षी, ती बाई येते ना झाडझूड करायला, भांडे करायला. येते ना बाई, ती काऊन नाही येणार, 12-1 वाजता येते, अर्ध्याच्या वरी माझी कामं होतात तेव्हा. मीनू 12-1 वाजेपर्यंत तुझ्या अर्ध्याच्या वर काम होतात. तोंडाला कुलूप लावा, घ्या हे चहा. किचन मध्ये अजून मला खूप काम आहेत, तुमच्यासोबत भांडण करत बसायला माझ्याकडे टाइम नाही. असं उलट सुलट का बोलायलीस ग त्याला तू. तुम्ही गप्पा बसा आई, घ्या हे चहा. तुम्हाला काय झालं आता हसायला? किचन मध्ये येऊन ते सेल्फ मधले डबे काढून द्या, माझ्या हाताला येणार गेले तर. हो आलो लगेच, चहा पिऊन तुझ्या पाठीमागे येतो बघ मी. हो पुढे तू. या लवकर, काम आहेत मला दुसरे, गोष्टी करत बसू नका माय लेक. राजेश, कशी बोलायली तुझ्यासोबत ही, बोलायचा जरा तरी सुमार आहे का हिला? आणि म्हणे की शिकलेली फॉरवर्ड आहे चांगली. काय झालं की काय माहिती, उगाच चिडचिड करत राहिली. काय माहिती बापू, माझं पण तिला काम लागत असेल. मला उठता येणार गेले, बसता येणार गेले, साधं पाणी जरी प्यायचं म्हणलं तरी मीनाक्षी म्हणून आवाज द्यावा लागायला मला. खुशाल का इन बाई, बरे आहात का? मामी तुम्ही असं अचानक? खुशाल खुशाल, आम्ही बरे आहोत, तुम्ही बरे आहात की? कस काय येणं केलं बरं इन बाईनं? तब्येत वगैरे बरी आहे की, बरी आहेत की सगळेजण गावाकडं? बसा की मामी, या की चहा घेऊन पाठवतो मी मीनाक्षीला. हो हो बसते की. आई तुम्ही दोघी जणी बोलत बसा, मी मीनाक्षीला सांगतो तुझी आई आली म्हणून. हो, तिला पोहे पण बनवायला सांग, आई आली म्हणावं तुझी. बरं आई सांगतो. पायाला काय झाले बाई, पाय लांब करून काऊन बसली तसं? अव माय काय सांगू तुम्हाला, वात आहे की काय की, टोंगळे नुसते सुजायले तर पाणी पियायचं म्हणलं तरी मीनाक्षीला बोलवा लागायला बघा, अशी दैना झाली माझी आणि तिची बी. माय व खरंच का व, गेल्या वेळेस आलो तेव्हा तर काही नव्हतं व. काय सांगा बाई, आली बिमारी आता, भोगाव तर लागणारच आहे. चहा घ्या की बाई, तुम्ही तुमच्या हातानच घ्या गड्या. आता मला उठता येणार, उठलं तर बसता येणार, बसलं तर उठता येणार गेले परत. असं झाली बघा दैना माझी. घेऊत आरामाने घेऊत की, हात पाय तोंड धुते, ऊन खूप पडायले बघा, आता गरमी व्हायला सुरू झाली. मीनाक्षी दिसेना गेली. आहे किचन मध्येच आहे बघा, किचन मध्ये काही काम असतील, उशीर झाला तिला आज उठायला. काम हळूहळू करते, तिला लवकर लवकर काम होत नाहीत. पहिलेच तिला काम होत नाही बाई, कशी तरी येऊन शिकली तुमच्या घरीच बघा, ती काहीच करत नव्हती घरी काम. मीनाक्षी, ए मीनाक्षी, हॉल मध्ये पाणी घेऊन ये, तुझी आई आली बघ. आई तू अशी अचानक कशी काय बरं, बरी आहेस ना? हो ग मीनू, मी बरी आहे बाई, तू काऊन बारीक झालीस माय? या घरामध्ये काम आणि टेन्शन काय कमी असतात का आई? बारीक नाही तर काय मोठी होईल की काय हत्ती सारखी? ते जाऊ दे, तुझं सांग, तू कशी आहेस? अशी अचानक कशी आली बरं तू आई? फोन बिन करायचा ना मला, घ्यायला पाठवलं असं बस स्टँडला यांना मी. ऊन किती लागायले, बिमार पडशील मग कसं होईल? जाईन बाई आतमध्ये जा, हात पाय तोंड धुवा. मीनाक्षी याच्या हात थंडा झाला बाई, तुझी मम्मी आली आणि आम्ही सगळेजण बोलत बसलो, याला गरम करून दे आम्हाला सगळ्यांना परत. 17 खेप काय चहाच गरम करत बसू की काय? आई तू आतमध्ये चल, मी तुला चहा तिकडेच आणते. मीनू, मी येऊ शकणार का आतमध्ये? मला एक कप बाळा चहा इकडेच आणून दे माय. तू आता चहा पिला नाही म्हणल्यानं गरम करून आणून द्यावाच लागेल तुम्हाला, इकडं आणून देते मी तुम्हाला. थांबा जरा, असं बोलू द्या माझ्या आईसोबत 4 गोष्टी मला. काय ग बाई मीनू, तुला तुझ्या सासूमुळे लय काम लागायला की काय ग? टोंगळे दुखायले म्हणून लागली तुझी सासू बाहेर हॉलमध्ये मला आता? काही नाही आई, लागते थोडंफार, बसल्या जागी सगळी कापाकापी वगैरे सगळ्या गोष्टी मला ती करून देते. उठायला आणि उभं टाकायला तिला जमना, सगळं नेऊन द्यावं लागते बघ एकाच जागेवर तिला. पण बाई मीनू, तुझं लग्न नवीन नवीन झाले, 5-7 महिने झाले, तर तुला जावई बापूला यायच्यानं टाइम भेटते का ग? घंट्या घंट्याला आवाज देत असेल की तुला ही? आता काय करू आई, आले तिला दुखणं, कोण करणार आहे घरामध्ये? कधी कधी तरी एक गोष्ट तुला सांगतो मी आई, तिने मला आवाज देते तरी पण तिला मी आव कधीच म्हणत नाही बघ. मला कंटाळा येते नुसता, किती वेळेस उठू बरं मी? हो माय बाई, तो नवीन लग्न आणि सासूचं काय दुखणं आलं तिला नशिबी. चांगलं हिंडायचं, फिरायचं, खायचं, पियायचं, उठायचं, बसायचं, खेळायचं, हसायचं दिलं सोडून तिचं करावं लागायलंय. मला पण काय माहिती ग मीनू, नुसतं चक्कर चक्कर येत राहिली बघ, अशा मुंग्या आल्यात माझ्या हातपायाला, विकनेस यायला बघ, मला झोपून झोपून राहा वाटायला, भूक पण लागना गेली बघ. जावई बापूची चांगली काळजी घेत जाय बरं, नाहीतर उघड राग 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 करतील तुझ्यावर. हे दिलं नाही, ते केलं नाही, तसं केलं नाही, असं केलं नाही, त्यांच्या मनाप्रमाणे राहत जाय तू. तुला लय जीव लावतात ते. आई होय आई, आम्ही 2 जण लय खुश राहतो.
मला त्याने कधीच बोलत नाहीत बघ. तू 9ला उठलीस काय, 10ला उठलीस काय, 8ला उठलीस काय, कधी उठलीस काय आणि कधी पण केलीस काय. कधी कधी मी चहा दिला नाही तर मला काही म्हणत नाहीत ते. टिफिन तर दूर दूरपर्यंत न्यायची काही गरजच नाही, मला त्रासच देत नाही टिफिनसाठी. त्याला माहित आहे मीनाक्षीला जास्त जमत नाहीत किचनमधले कामं, तरी पण मी हळूहळू करायले बघाय. तुला माहित आहे ना आई, लग्नाच्या पहिले मी कामं करत नव्हते, मला जमत नव्हतं बघ. भाकर तर मला टाकायला जमच ना गेली बघ. तुला काय सांगू मी. जेवण तू लय छान बनवलं होतंस मीनाक्षी. लग्नाच्या पहिले तर असं कधी बनवलं नव्हतंस मटण तू. हे बघ आई, मला मटण खूप आवडते बघ. 8 दिवसामधून 4-5 वेळेस यांना मी सांगते थोडं थोडं का होईना तुम्ही घेऊन येत राहा. मी फ्राय करून खाते बघ. सासूबाईला जमत नाही माझ्या, त्याला मुगाची डाळ आणि भाकर करून द्यावी लागते. तोडकी मोडकी कशी तरी बनवून देते भाकर मी. बरं आई, तू आलीस तर आता राहा 4-5 दिवस. चांगलं 4-5 दिवस कंटिन्यू मटण बनवते बघ मी. सकाळ संध्याकाळ का होईना. तुला आवडते ना खायला, बनवते बघ मी चांगलं चांगलं खायला. गुलाबजामुन चांगले चांगले पदार्थ बनवते मी. अगं नको ग बाई, थोडेफार पैसे दिलीस ना तर बरं होईल बघ. आम्ही 2 जण करून खातो घरी नवरा बायको, थोडं थोडं का होईना. काय झालं मीनू, अचानक तुझा चेहरा असा का पडला बरं? पैशाचं नाव काढलं की मी. ते काय आहे ना आई, तुला आता मी कसं सांगू. हे मला जे पाहिजे ते घेतात बघ, जे पाहिजे ते मागवतात आणि शॉपिंगला गेलं ते माझ्या मनावर घेतात बघ जे पाहिजे ते. पण पैसे माझ्याकडे ठेवत नाही ते. हे 1 रुपया ठेवणार बघ माझ्याकडं. तू नाराज होऊ नको आई, तुला मी खाली हात कसे जाऊ देईल बघ. बदाम काजू आणले, चॉकलेटचे बॉक्स आणलेत मी, मिठाई आणल्यात खूप साऱ्या. मी तुला साडी घेतली, जेव्हा येशील तेव्हा तुला द्यावं म्हणलं, पण तू फोन करून मला सांगितलीच नाहीस बघ आई येणार आहे म्हणून. मी अजून काही सामान घेतलं नसतं का बरं मी शॉपिंग मार्केटहून. अगं माझी मीनूबाई, बदाम काजू आणलेस का तू? हळू बोल, ऐकतील जावई बापू म्हणतील लेकीसाठी आणलं मामी आणि तुम्हाला द्यायली का मीनू. बघू दाखव बरं किती किती किलो आणलीस. दुसरं काय आणलीस अजून? तुझ्या किचन मध्ये तूप तर राहत असेल ना बाई. अर्धा 1 किलो दे ना ग बाई मला. आई अर्धा 1 किलो कसं देऊ? ये अर्धा किलो 1/2 किलो ठीक आहे, 1-1 किलो तूप मला कशी मागायलीस तू? कसं देऊ मी? घरी मला विचारणार काय? 3 जण हवं आपण तूप खायला. यायला तर जास्त तूप आवडतही नाही, खातो मी आणि सासू फक्त. 1-1 अर्धा किलो तूप मला म्हणणार नाहीत का कुठं गेलं म्हणून 15 दिवसामध्येच? असू दे बाई असू दे, काहीच देऊ नको, राहू दे मला. तुम्हालाच कमी पडल, तुम्हीच गरीब हा पहिले, मला देऊन अजून कुठं भिकारी बनता. अगं माझी बोळी आई, देते ग माय, तुला नाराज होऊ नको. काय काय पाहिजे चल किचन मध्ये. सासूबाई तर येत नाही, काही बघत नाही. बॅग आणलीस ना तू, त्याच्यामध्ये टाकून घेऊन जाय. आता कशी बोलली माझी लेक. दे मला बॅग मध्ये, मी तुला टहाळ आणलाय बघ भरून. मला माहित होतं मीनाक्षी काही ना काहीतरी नेहमी मला देते, आज पण काही ना काहीतरी देईल मला. बरं झालं तू बदाम काजू आणलेस बघ, तुझ्या बाबाला मला आता होतात खायला. अरे माझ्या देवा, विसरले की मी. आपण सगळे जेवलो आई. यायना म्हणतील आईला तू बेडरूम मध्ये जेवण नेऊन देणार होतीस, दिलं का तू आईला गोळ्या घ्यायच्या हाता? आणि त्या म्हाताऱ्या मायसाठी जावई बापू तुला भांडतात का? काऊन भांडणार नाही तर? माय होय द्यायची. 1चं 2 लावून दिलं म्हणजे लागतील भांडणं मग आमच्या दोघाचे. नाही खरंच आई, 2 घंटे झालेत बघ त्याला जेवाय दिलो नाही मी. गोळ्या घ्यायच्या असतात त्याला, सांगून देतील नाव यायला माझं तर आगाव खटाना होऊन जाईल बघ. बरं आहे बाई, तुझ्या सासूचं एखाद्या वेळेस सहन करत नाही सोयऱ्या बाहेर आल्यानं. टायमिंगवर पाहिजे सगळं, जेवण गोळ्या पाणी चहा सगळंच काही तिला. बरं ते सगळं जाऊ दे, तू काय काय आणलंस ते जरा मला लॉकरची चाबी दे, मी कपाट ओपन करून बघते तुझं काय काय आणलीस ते. आणि साडी कुठे आहे माझी? तोपर्यंत नेसून बघते मी कशी दिसते ते माझ्यावर. बदाम काजू कुठे आहे? 4-2 टाकू दे बरं माझ्या तोंडामध्ये. तू बस आई 5 मिनिटं, मी साडी आणि काजू बदाम काय काय आणलंय ते तुला दाखवते मी. नंतर सासूबाईला जेवण वाढून देते, तोपर्यंत तू बघत बस. साडी नेसून बघ कशी दिसायली तुझ्या अंगावर. आई हे बघ काय आणलं मी. अगं माय मीनू, किती लय आणलेस ग बदाम काजू तू. साडी बी किती भारीची दिसायली. किती रुपयाची वेग साडी ही? आई तुला खरंच आवडली काय? तू फोन करून सांगितली नाहीशी मला तुझा यायचा प्लॅन आहे म्हणून. अचानक कशी टपकतीशी तू अशी? 2-4 साड्या वगैरे आणल्या नसतं का? अजून काही सामान आणलं असतं मी शॉपिंग मार्केटहून तुला. पण तुला नाही सरप्राईज द्यायचं असते काहीतरी अचानक येऊन. बाई मीनू लई छान आहे ग साडी. कितीची होय ग? आणि 1-1 किलो आणलीस बाई तू बदाम काजू. जावे बापू म्हणणार नाहीत का तुला मीनाक्षी कुठं गेले तर? खाई नाही गेली तर, दिसून नाही गेलेत घरामध्ये. सासूबाईला पण दे ना गेलीस, सासूबाई म्हणणार नाही का आणले तर कुठं गेले तर म्हणून? तुझी माय आता येऊन गेली, माझ्याजवळ दिलीस की काय तू? आई साडी तर ताईनं मला घेतली होती, पैशाचं जाऊ दे तू. आता मी घेतो म्हणल्यानं मला महागातल्या साड्या घेतील ना ते. पण तुला आवडली, तुझ्या अंगावर छान दिसते बघ, घेऊन जा तू. मी सांगन ताईला कुठेतरी ठेवली होती, मला भेटना गेली. आता काही म्हणत नाही ते, घरामध्ये आमच्या लई गोंधळ आहे कपड्याचा. बाई मीनू मी बॅग हॉलमध्येच ठेवली ग, मला बॅग आणून दे की. त्याच्यातला टहाळ काढून घे आणि सगळं सामान मी भरते. अजून पण काय काय आहे ते दे मला. किचनमध्ये मी पाणी पिणी घ्यायच्या निमित्ताने येते. तुपाचा डब्बा दे बघ मला, घेते मी. हो आहे काहीला काही खबर,
माय आली सासूला कमीत कमी खाया पिया तर दे ना ग टायमिंगवर. तुला काय म्हणते की काय मी चांगलं चुंगलं मला हेच करून देईन तेच करून देईन, असंच केलं आणि तसंच केलं. चटणी भाकर दिली तरी टायमावर मी खातो, मला गोळ्या हाता घ्यायच्या म्हणून म्हणाले मी. ठीक आहे मला समजते मायलेकीचं बोलणं असते, एकांतमध्ये काही सांगायचं असते, काही ऐकायचं असते. अगं पण मी जर बिमार राहिले नसते तर मी तुमच्या दोघीमध्ये आलेच नसते ग. तुम्हाला करून खाऊ घातलं असतं, मी बी केलं असतं. वाट बघायची गरज पडली नसती मला. स्वयंपाक होऊन खूप वेळ झाला वाटते. मीनाक्षीला माझी काही आठवणच आली नाही, उपाशी आहे म्हणून मी. आई हे घ्या जेवण करून घ्या, तुम्हाला गोळ्या घ्यायच्या आहेत ना. किती वाजायलेत ग मीनाक्षी, 4-5 तुला आवाज दिले मी, कोणालाच आवाज ऐकू आला नाही का ग माझा. राजेश कुठे गेलाय? तुला तर माहिती आहे ना मीनाक्षी मला गोळ्या घ्यायच्या असतात ते, काही पण जरासं मला करून देत जाय का अगोदर. हो आई, पण तुम्हाला पण कळायला पाहिजे ना, माझी पण आई आली, काहीतरी सांगत असेल, काहीतरी बोलत असेल, काहीतरी तिचं पण असते ना. तुमच्या 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 सगळी जिंदगी तुमच्यामध्येच चालली, माझी सुखादुखामध्ये तुमच्या. अगं मीनाक्षी एरवी म्हणले नसते ग मी तुझ्यासोबत, मी पण काम करू लागले असते, पण तू पण बघितलेस रात्रीच माझे टोंगळे किती सुजलेत ते. माझं मला हलायला जमना गेलंय, माझं मला माहिती आहे मी कशी चालले बाथरूमला लघवीला. आणि हे काय आणलं मीनाक्षी तू, छोलेची भाजी पुरी कशामुळे बरं? राजेशनं मटण आणलं होतं ना. हो आई, त्यांनी मटणच आणलं होतं, पण आईसोबत 2-4 भाकरी बांधल्या मी आणि भाजी बांधली. आई निघतो म्हणली. तू पुऱ्या कधी बनवल्या? तळवातळीचा वास तर आला नाही मला माझ्या रूम मध्ये. मी नाही बनवल्या आई, तिकडूनच आई घेऊन आली माझ्या माहेराकडून. मीनाक्षी तुला लाज तर वाटायला पाहिजे जराशी, बोललं की बोललं वाटते तुला, मग फुगू फुगू बसतीस माझ्या बोलण्याला. करणं ते दिसत नाही तुझी काय करतेस काय नाही ते. तुला माहित नाही अगोदरच मला तेलकट बिलकट असं फुगलेलं काही पण खायचं नाही. साधी भाकरन कोणती भाजी दिली असती तरी पण मी खाली असती. वजन वाढून घेऊ की काय अजून हे खाऊन सगळं तेलकट असं हे चण्याचं जेवण. आणि होय ग ते बरं तुला समजलं, इथं येऊन वरी तोंड घेऊन मला सांगायलीस की आई सोबत भाकरी बांधल्या 4-5, मी एखादी भाकर मला टाकल्या असं काय तुझे हात झिजले असते की काय? मग अशी काऊन वागायलीस झडपण आल्यासारखी? जा घेऊन जा हे, राजेशला सांगते मी काय सांगायचं ते. वरच्यावर 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 उलट सुलटच वागायली. लाज तर वाटाय पाहिजे, शिळ्या पुऱ्या द्यायली मला माईच्या घरून आलेल्या, तिनं बी कधी केले असते की तुझ्या माईनं. निदान तुला नाही तर नाही तुझ्या माईनं तर सांगाव सासू बिमार आहे असं काही देऊ नको शिळ पात. आई काय झालं? तुमच्या दोघींचा आवाज मला बाहेरपर्यंत यायलाय, काय झालं? बापू हे तू ह्या बायकोला विचार लाडक्या, काय झालं आणि काय केलंय ते. काय झालं सोनम? आणि आता ताट घेऊन आलीस तू आईच्या रूम मध्ये, आणि ते काय द्यायलीस तू आईला? छोलेपुरी? कधी बनवलीस छोलेपुरी तू? मटण आणि भाकर बनलो होतं की आपण तर घरामध्ये. संपल्यात भाकरी, आई संग 2-4 भाकरी बांधल्यात, भाजी बांधली, गेल्यानंतर तिला पण होत नाही करायला म्हणून. ठीक आहे मीनाक्षी, तू तुझ्या आईसोबत डबा बांधलास काही हरकत नाही. जाताना माणूस 4-2 बांधते. तुला दिवसभर दुसरं अजून काय काम आहे? एखादी भाकर टाकून द्यायची आईला, आणि भाजी नाही की काय मटणची सगळी संपली की काय? दिवसभर कामं नसतात म्हण, तुमच्या माईला घंटा घंटाला काही ना काहीतरी पाहिजे, काहीतरी आणून द्यावं लागते. मीनाक्षी तू पागल बिगल झाली की काय ग? अगं तुला लाज तर वाटायला पाहिजे, आपण सगळ्यांना मटण खाल्लं, गरम गरम भाकरी खाल्ल्या, आणि तुला आईची आठवण नाही आली का तेव्हा जेवण करताना? पहिले तू आईला आणून द्यायला पाहिजे होतं, तुझ्या आईला द्यायच्या पहिले. माझ्या आईला चालता येत नाही काही नाही, तिने तेव्हा जेवण खाल्लं असतं, तिला गोळ्या घ्यायच्या आहेत. दिवसेंदिवस मीनाक्षी तू एवढं चुकीचं वागायलीस ना आईसोबत माझ्या, तुझ्यावर पण हे दिवस येणार आहेत, तुझ्या आईवर पण येणार ते दिवस. शांत बस बापू, जाऊ दे, खातो माझ्या मी हाताने काहीतरी करून, राहू दे, तिला काही म्हणू नको. तिला करू वाटणं गेले आजकाल, माझं कटाळा यायला वाटते. आता काय म्हणाला शांत बस बापू, आग लावून दिली दोघा नवरा बायको मध्ये गोडी गुमानी ना, आता छान वाटत असेल तुम्हाला. बघ रे राजेश कसं बोलायली रही ना, उलट पाट येडी बिडी झाली की काय रे तुझी बायको? कोणीतरी बोलते का रे मला असं उलट पाटन, काय म्हणून बोलायली ना मला? हिचं खाऊन हाव की काय मीच्या माहेरचं? थांब, ही अशी नाही ऐकणार. जाय तुझ्या माई संग, ती माय आली ना सरळ तुझ्या माई संग उलट्या पायानं निघायचं माझ्या घरातून. तुझी हिंमत व्हायली का माझ्या आईसोबत असं बोलायची? आणि मीनाक्षी तसं बघायला गेलं तर आपण घरामध्ये 3 जण आहोत. एक्स्ट्रा एखादं माणूस आलं वाढलं, तुला काम लागलं की तुला झोंबायले, तुही दुखायली. तुला तर तिचं तेवढंच काम लागायला ना ग, कारण तिला टोंगळे दुखायले, चलता येईना म्हणून. मी ऑफिसला राहतो ना, तुला एक पण काम सांगितलं नसतं माझ्या आईचं मी. आई मला माफ करे, आमचे जेवण होऊन 2 घंटे झाले, तर मला वाटलं मीनाक्षीनं तुला ताट आणून दिलं असेल म्हणून मी पण तिला विचारलं नाही. पण तिनं अशी हायगाई करायली ना, आज माझ्या आईवर वेळ आहे, उद्या तुझ्या आईवर वेळ यायला कमी नाही होणार. अरे राजेश मी समजतो रे सगळं, तिला बी काम लागते, तिला सहन होत नाही केलेलं काम नाही तिनं, म्हणून मी धुण्या भांड्याला, फरशी पुसायला, साफसफाईला बाई लावली र. माझं पण तिला काम एक्स्ट्रा लागायलंय म्हणून. पण तिनं कमीत कमी टायमिंगवर एखादा घंटा लेट होऊ दे, पण आणून तर द्यावं मला. आता तिच्या माईनं पुरे आणल्यात म्हणून काल माहेरून, ते आज द्यायली मला तिनं. मीनाक्षी तू अशी हायगाई करशील मला वाटलं नव्हतं. दुश्मन आहेस काय? थांब, तुझे सगळे लाड बंद करतो आता मी. आई घरामधून ती कामवाली बाई काढून टाक, आणि तुझं सगळं आहे ना मी करतो. हिला करू दे धुणे भांडे साफसफाई सगळं काही. राहू दे बापू, तिची आई आली होती, लक्षात राहिलं नसेल बोलण्यामध्ये, उशीर झाला असेल ताट द्यायला मला, आता घेऊन आली पुऱ्या तिनं. मीनाक्षी अशी वागायली ना आई, मला लाज वाटायली. 3-3:30 वाजले तुला जेवण आणून द्यायला. जाऊ दे बापू, लय हट्टी हास तू पण. त्या बाईला काही म्हणशील येऊ नको कामावर, हिलाच कामं करावे लागतील, बिमार पडायचं रे.
बघितलंस मीनू, आईचा स्वभाव कसा आहे ते. पहिलेच्या बाह्याच वेगळ्या. मीनू, तुझ्यासारखं जर आई माझी वागली असती ना तर एवढा मोठा बंगला झाला नसता आज माझा. खरंच आई माझं चुकलं. मी माझ्या आईचा जसा विचार करते, जशी ती माझी आहे तशी तुम्ही पण कुणाची तरी आई आहात, या गोष्टीचा मी विचार करायला पाहिजे होता. असं का होत असेल बरं? मुलगी फक्त आपल्या आईचा विचार करते, पण ज्या घरी आपण लग्न करून जातो, ज्या बाईसोबत आपण हसतो खेळतो बोलतो काहीतरी म्हणतो, ती पण कुणाची तरी आई असते. हे मला का नाही समजलं? असा व्यवहार मी का केला आई तुमच्यासोबत? आई, तुम्ही पण म्हणू शकले असल्या जेव्हा हे बोलू लागले की थांब तुझी मजा बघतो मी, बाईला काढून टाकतो कामाला, तू सगळे घरातले कामं कर. तुम्ही पण म्हणू शकले असत्या हो राजेश, तू माझं काम कर, हिला घरातले कामं करू दे. पण तुम्ही माझा विचार केला ना आई. कशामुळे? तुम्ही पण माझ्यासोबत असा व्यवहार करू शकले असत्या ना, पण का नाही केला तुम्ही? अगं मीनाक्षी बाळा, हे शरीर आहे ग, दुखते, भूक लागते, याला त्रास होते, याला कधी खुशी होते, कधी थकते, हे शरीर आहे ग. मीनाक्षी, जेव्हा तू लग्न करून नवीन आली होती ना या घरामध्ये, आईनं फक्त तुझं महिनाभर काम बघितलं. नंतर आई मला स्वतःहून म्हणाली, मीनाक्षीला काम करायची सवय नाही वाटते. एखाद्या बाईला कॉल कर कामवाल्या आणि तिला सांग धुणे भांडे झाडू क्लिनिंग करायला आमच्या घरामध्ये ये फक्त आणि फक्त तुझ्यासाठी. तिनं अशी बोलली माझ्यासोबत. हे तुला माहिती आहे? तुला वाटलं की मी बोललो. माफ करा आई मला. मी तुम्हाला कधी आपलं समजलेच नाही. नेहमी समजायचे डोकेदुखी आहे. तुम्ही काही मला मागितल्यानंतर नेहमी मला खूप राग यायचा. तसं नसते ग मीनाक्षी, सुख दुःख सगळ्यांवर येत असतात बाळा, तोंड द्यायला पाहिजे त्याला आपण. आणि कर्माचे चांगले आणि वाईट चक्र सगळ्यांवरच फिरतात ग मीनाक्षी, हे विचार करून आपण चालायला पाहिजे संसारामध्ये. मला माफ करतो आई. मला वाटलं मीनाक्षी तुला तिच्या आईसारखं जपेल, पण मी गलत होतो आई. खरंच मीच लक्ष देऊ शकलो नाही तुझ्यावर. मी रक्ताची नसेल तर काय झालं तुमच्या, पण माझ्या आईहून जास्त तुम्ही मला प्रेम दिलं आई. आजकाल कुणाची सासू विचार करते सुनेचा एवढा की तिला सवय नाही काम करायची, घरामध्ये कामाला एखादी बाई लाव, तिला सहन होत नाही म्हणून. खरंच आई तुम्ही पहिलेपासूनच खूप ग्रेट होत्या. माझंच लक्ष नाही गेलं या प्रेमावर. मी नेहमी धुसधुस नसनस करत राहायची तुमच्यासोबत. असू दे ग मीनाक्षी बाळा, चुका सगळ्यांनीच होत असतात. तुला समजलं ना तू कुठे कुठे चुकली होतीस, काय चुकीचं वागली होतीस ते? खरंच माफ कर आई आमच्या दोघांना. अरे तुम्ही तर माझ्या घराला सजवणारे पाखरा र. माय बाप लेकराला माफ नाही करणार तर कोणाला माफ करतील र? चुका होत असतात लेकरानं, लेकरं नाही चुकणार तर कोण चुकणार? आई, मला पण तुमची मुलगी समजून माफ करा प्लीज. अशी चूक पुन्हा कधीच नाही होणार, कधीच नाही होणार. का माफ नाही करणार मीनाक्षी मी तुला? सून मुलगी नसते का? खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात आई. तुमच्यासारखी सासू मिळायला नशीब लागते. एकदाच माफ करा आई. याच्यानंतर तुमची गोळी जेवण नाश्ता पाणी सगळं तुम्हाला टायमिंगवर भेटत जाईल. प्लीज मला मुलगी समजून माफ करा. खरंच मला खूप वाईट वाटत आहे आई, आणि खरंच ही खूप चुकीची गोष्ट आहे. तुम्ही आजारी आहात, तुमचे पाय दुखायले, तुम्हाला चालायला जमत नाही. आम्ही सगळ्यांनी 2-3 घंट्यापूर्वी जेवण केलं आणि तुम्हाला मी काल आणलेल्या पुऱ्या दिल्या. ही खूप चुकले मी आई. पाप झाला माझ्या हातातून, माफ करा प्लीज. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला आमची आजची स्टोरी कशी वाटली कमेंट करून तुम्ही आम्हाला नक्कीच कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज कमेंट करायला विसरू नका मात्र. आणि हो मित्रांनो, आजकालच्या खूप अशा मुली सासूसोबत असा दुर्व्यवहार करतात, पण त्यांना हे माहिती नसतं त्या पण कधी ना कधी सासू होणारच आहेत आणि चक्रकर्माचे नेहमी फिरतात सगळ्यांवरच.